गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? एकदा एक असा कामगार हट्टाकट्टा कामाला जातो. त्याला एका श्रीमंत माणसाकडे काम मिळतं. गावात राहत असतात ते लोकं. त्याला खूप पैसे मिळतात. तो खूप खुश असतो, की चला आज आपली बायको खुश होईल. आणि वापस येतो संध्याकाळी तर थंडीचे दिवस असतात. तो असं ते सगळे खूप सारे पैसे अशी पोटली बांधतो आणि आपल्या असं बगलेत ठेवतो. वरून असं कंबल ओढतो, टोपी घालतो आणि असं जंगलाच्या रस्त्याने घराकडे निघालेला असतो. अंधार असतो, थंडी असते. तेवढ्याच समोरून एक असा डाकू येतो बंदूक घेऊन त्याच्यासमोर. डाकूची हाईट थोडी कमीच असते, पण त्याच्या हातात बंदूक असते. ह्याला समजत नाही 2 मिनिट. तो त्याला बंदूक दाखवतो आणि म्हणतो, "तुझ्याकडे जे आहे ते सगळं मला दे." तो ती पैशाची पोटली काढतो, त्याला देतो घाबरत-घाबरत आणि म्हणतो, की "एवढंच आहे माझ्याकडे." ते सगळे पैसे असतात त्याचे. तो डाकू घेतो ते सगळं निघतो. तेवढ्यात हा माणूस म्हणतो, "1 मिनिट थांबा." तर डाकू म्हणतो, "काय झालं?" तो म्हणतो, "आता तुम्ही सगळं मला लुटलंच आहे. पण मी जर का घरी पैसे न घेता गेलो, माझ्या बायकोला तर माहिती आहे मी आज खूप श्रीमंत माणसाकडे कामाला होतो म्हणजे जास्त पैसे मिळाले. तर तिला असं वाटेल की मी जुव्यामध्येच पैसे उडवले. तर तुम्ही एक काम करता का? तुम्ही माझ्या टोपीवर बंदुकीच्या गोळीने एक छिद्र करता का?" तो डाकू म्हणतो, "ठीक आहे." तो त्याच्या बंदुकीच्या याने एक त्याच्या टोपीवर छिद्र करतो. मग पुन्हा जायला लागतो, तर हा पुन्हा म्हणतो, "1 मिनिट, 1 मिनिट, 1 मिनिट. मी इतका हट्टाकट्टा आहे, माझ्या बायकोला वाटेल की एकाच डाकूशी याचं असं झाली का झमकाझमकी. तर तुम्ही माझ्या ह्या कंबलवर थोडं 4-5 हे करता का?" तर तो डाकू हसायला लागतो. तो त्याच्या कंबलवर पण 3-4 गोळ्या मारतो. 4-5 गोळ्या मारतो आणि जायला लागतो. तर हा म्हणतो, "एक काम करा, एक काम करा. माझ्या कोटावर पण एखादी गोळी मारता का?" तर तो डाकू म्हणतो, "वेडा आहेस का? ऑलरेडी माझ्या ह्याच्यात 5-6 गोळ्या तर त्या संपल्या आहेत आणि आता कसं मी तुझ्या ह्याच्यावर छिद्र करणार आहे?" तर हा म्हणतो, "मला तेच पाहिजे होतं." तो त्याच्या हातातली बंदूक ओढून घेतो. त्याला असं दाबतो आणि त्याची सगळी पैसे जे त्यांनी चोरले असतात ते काढून घेतो. कधी-कधी आपल्या योग्य वेळी योग्य आपल्याला जे मार्ग सुचतात किंवा आपली बुद्धी जी चालते, त्यांनी आपण खूप गोष्टींवर मात करू शकतो. शरीर यष्टी किंवा तुमच्या जवळचं कुठलं शस्त्र हे महत्त्वाचं नसतं. तर तुमची बुद्धी कशी चालते, कशी काम करते. तर तुम्ही माइंडफुलनेसने राहिले आणि आपल्या सजगतेने जगले, तर आपल्याला योग्य वेळी आपली बुद्धी योग्य साथ देऊ शकते. छान गोष्ट आहे ही लहान मुलांना सांगायला. मस्त गोष्ट आहे. स्टे ब्लेस्ड, स्टे पॉझिटिव्ह. आय लव्ह यू ऑल.